राम राम महाराष्ट्र पब्लिक, गुड मॉर्निंग। आज सकाळचा ब्लॉग, सकाळचे 9 वाजले। सकाळी आपला ब्लॉग सुरू झाला। आज काहीतरी खास ब्लॉगमध्ये आहे, म्हणजे आज असते आमच्या गावात मरी माताची पूजा। म्हणजे आखाडीचा जो पहिला मंगळवार पडते ना, तर त्या पहिल्या मंगळवारी आमच्या गावातली पूजा असते। आणि त्या दिवशी खास असं असते की प्रथमात पोळ्या, ज्या ताव्यावर पोळ्या होतात त्या होत नाही। त्या दिवशी सगळेच्या घरी रोडगे होतात, फक्त रोडगे। त्याच्यानंतर दुपारून 3-4 वाजता माझ्या घराजवळच मंदिर आहे मरी माताचं, त्या मंदिरात पूर्ण गावातले लोक येऊन पूजा करतात। आजचा खूप दिवस महत्त्वाचा असते आणि ही पूजा प्रत्येक गावातच राहते। मला वाटते बाहेर गावात तर शहरांना तर माहीत नाही, शहरांना अजून मी पाहिली नाही आहे आणि ऐकली पण नाही अशी पूजा होते म्हणून। तर होत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। जिथे शहर म्हणजे आमच्या ज्या शहरातील व्हिडिओ पाहत असेल आपले ब्लॉग, तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तुमच्या इकडे पण अशी पूजा वगैरे तुम्हाला पाहायला मिळते का। कारण की आजचा ब्लॉग हा तुम्ही कंटिन्यू करा, खूप जास्त खास ब्लॉग आहे आजचा। आता सकाळी सुरू केला आपण, तर आता आमच्या घरी पण सुरू झालेलं आहे भात वगैरे भाजी वगैरे लावणं। तर तुम्हाला दाखवतोच मी व्हिडिओमध्ये कसं काय होते आजचा ब्लॉग, कसं आज तर सगळे मोमेंट तुम्हाला दाखवणारच आहे। पण आजची पूजा प्रत्येक गावात ही वेगवेगळी असते। कोणाचा इथून म्हणजे सुरू झालेली आहे, कोणाचा पुढचा मंगळवार पडते, तर कोणा त्याचा पुढचा पडते, तर कोणत्या गावात एका महिन्याची यात्रा असते। प्रत्येक गावातली रीत वेगवेगळी आहे। तर तुमच्या गावात कुठून तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय कमेंट करून सांगा। आणि तुमच्या गावात कशा प्रकारची रीत आणि कोणता मंगळवार पडते कमेंट करून नक्की सांगा। तर आमच्या गावातली अशा प्रकारची पूजा तुम्हाला दाखवणार आहे, कशी होणार आहे, तर ते तुम्ही नक्की पहा, पूर्ण व्हिडिओ पहा। पण आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवर पण आपला हा व्हिडिओ जाईल, फेसबुकवर फॉलो नक्की करा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर हा पूर्ण ब्लॉग म्हणजे 3-4 वाजता खूप जास्त मजा येईल, जेव्हा पूजा वगैरे पूर्ण लोक येणार आहे ना। मंडळी आजचा ब्लॉग कंटिन्यू करा। आता मी पण थोडं आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो चांगल्यापैकी, कामं वगैरे आहे मागं ते निपटून टाकतो। आज मंगळवार आहे, मला सुट्टी असते, तर आजचा ब्लॉग खूप जबरदस्त होणार आहे। तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, स्किप न करता। आणि मंडळी ही माझी बायको पूजा, हिची जी पूजाची फर्स्ट मंगळवार म्हणजे पहिल्यांदा याची हे पूजा बघणार आहे आपल्या गावातली। तर हे नंतर दुसऱ्याच दिवशी जाणार आहे आखाडीला तिच्या गावाला, मग 8 दिवस करमणार नाही मला, है ना? 8 दिवस तर बरं पाहू, ॲडजस्टमेंट करून घेऊ। कुत्रे ना भरले तर रात देतात बा, एखादी सुपारी द्यायला लागते कुत्र्याची। तर चला ब्लॉग कंटिन्यू करा, कुत्रे जोरजोरात भुकून राहिले, तर पूर्ण ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे आजचा मी कसा होणार आहे। तर चला भेटू पुढच्या मोमेंटमध्ये। मी करतो माझ्या कामं, आंघोळ करतो, मग भेटू नंतर आपण। तर मंडळी थोडं आंघोळ वगैरे करायला आपल्याला वेळ आहे, पहिले ते मंदिर वगैरे पुसा लागते म्हणते, थोडंसं आज पूजा आहे ना दुपारून, तर मंदिर वगैरे पुसतो आपण, पुसू आणि तुम्हाला ते मंदिरही दाखवून देतो की तिथं कोणतं मंदिर आहे, कशा प्रकारचं मंदिर आहे आपल्या घराजवळचं। तुम्ही पाहिलं असं आपल्या व्हिडिओत आहेच, खूप वेळा ब्लॉगमध्ये येते आपलं मंदिर, तर पाहून घ्या। चला आता आपण जाऊ, आपल्या घराच्या बाहेर निघालो आणि घराजवळच मंदिर आहे, हे पाहून घ्या। हे मंदिर मरी माताचं, आणि हे वय माझी बायको अंदर कामं करून राहिली तर मंदिर पुसू आता आपण। हे वय मरी माताचं मंदिर, तुम्ही दर्शन करून घ्या सकाळी पाहून घ्या। आणि ह्या पोचा आपला पुसतो आता मंदिर। तर मंडळी हेच ते मंदिर, याच ठिकाणी हा सकाळचा माहोल आता शांत आहे। दुपारून खूप जास्त गर्दी राहणार आहे, तर गावातले पूर्ण लोक इथं पूजा करायसाठी येणार आहेत, तर इथं तुम्हाला पूर्ण माहोल दुपारचं दिसणार आहे। आता सध्या सकाळची जे पुष्पास हे करून राहिलो आपण। अरे त्याला हाताने पिळील ना, त्या पोछ्याला हाताने पिळील ना। मोर आपण आंघोळी वाचू। तर मंडळी मी केली आंघोळ, आता पाहून घ्या, आता वाजले 2, 2:15। आता आंघोळ केली सकाळपासून, म्हणजे कामात बिझी होतो, एवढं बिझी होतो की पाणी चालू होतं वरून, तर ते घरचे काही कामं होते ते अटकवले आणि ब्लॉग कलाचा काही लक्षच नव्हतं, त्या कामात विसरलो होतो। आणि इकडे रोडगे सर्व तयारी झाले, जेवणही झाले, फक्त माझी बायको माझ्यासाठी थांबली जेवाची, तर सगळ्यांना जेवण झालं आहे, तर तेही माझी वाट पाहू झोपली होती। तर चला तुम्हाला आता ते जे बनवताना तर दाखवले नाही, कारण रोडगे गौराईवर करतात, पण यावर्षी पाणीनं गौराई नाही आहे, म्हणजे ओल्या झाल्या, तर घरीच कुकरवर गॅसवर केले रोडगे घरचे। तर कशा प्रकारचे केले घरी ते दाखवतो तुम्हाला। आता मी करतो जेवण,
ते दाखवून देतो पहिले. तर चला, म्हणजे पाण्यातले काढलेले आपल्या पाण्यातलेच आहे ना, इडली पात्रातून काढलेले आहे. कुकरचे रोडगे आहेत, हे कुकरमधून काढलेले आणि गॅसवरचे रोडगे आहेत. हे रोडगे झाले आहेत तयार. तर हे आलू वांग्याची भाजी, टेस्टी, हे भात आणि हे वरण. तर हे आमच्या मॅडमचं जेवण चालू केलं आहे. तर मंडळी सर्दी खूप झाली, तर मी जेवण करतो आता. तर आता पाणी खूप सुरू आहे बाहेर. तर आता 3च्या नंतर 4 वाजता पूजा सुरू होऊन जाईल. तर ते तुम्हाला इथचा नजारा दाखवून देईन मंदिरातला कसा काय आहे तो. तर या मग जेवण करायला. मी जेवण करतो. आणि फक्त स्वीटमध्ये थोडीशी जलेबी आणायचं विसरलो, परत थोड्या चक्कर झाला नाही. तर जलेबी विसरलो नाही तर स्वीट पण येऊन गेलं असतं. चला मग थोड्या वेळानं भेटू आपण पुढच्या मुमेंटमध्ये. मंदिरापाशी पूजाचा नजारा पाहू पूर्ण. थोड्या वेळात झेंडा गिंडा लावतो मी, पाणी सुरू आहे म्हणून. तर झेंडा गिंडा लावा लागते मंदिरावर. तर चला, गावातले जे पोलीस पाटील आहे सर्वात पहिले त्याची पूजा होते. तर ते मंदिरात आलेले आहे, तुम्हाला दाखवून देतो. त्याच्यानंतर पूर्ण गाव मग पूजा करते. तर आता मी लावतो झेंडा गिंडा, पाण्याच्यानं थांबलो होतो. तर चला मग उघड भेटली ना मला पुढच्या वर्षी पॅकिंग करून देत जमणार डबा. तू माझं बोलत नाही का मग भारतीय असते तू अप्पा भारती नको बोलत नाही. तर मंडळी, हे आहेत आपल्या गावचे पोलीस पाटील. याची पूजा खूप वेळची झाली. तर हे पोलीस आमचे जे पोलीस पाटील आहे त्याच्या घरची फॅमिली आहे. यांची पूजा झाली आहे सगळी, पण मी यायला लेट झालो. तर त्या कारणानं त्याचा पूजा करताना तो व्हिडिओ घेऊ नाही शकलो. तर आता याची पूजा झाली आहे. तर हे निघाले घरी. हे आमच्या गावचे पोलीस पाटील आहे, देवींद्र काका खंडेजोड, आणि हे पूर्ण फॅमिली. तर बाकी नंतर आपण पूर्ण मंदिरातला व्हिडिओ दाखवूच आता. तर हे आमचे पूर्ण गावकरी मंडळी आहे. अशा प्रकारे पूजा वगैरे होते आमच्या गावात. ह्या वहिनीलाच मनापासून पूजा करून राहिला बाबा. अजून तुमची झाली का पूजा? तुमची झाली का? सर्वात आधी तर बा पोलीस पाटलाने केली. हे याचे 2 चिल्लू पाल्लू, हे याचे मिसेस मिस्टर आहेत. पूजा करा ना. इथं तर पुरा गाव मिळून तर मोठे रोडगे करणं पडते. रोडगा आचारिस्ट. तर मंडळी या चहा घ्याले. तुम्ही पाहिलाच ना आमच्या कसा होते मंदिरातला प्रोग्राम. पोलीस पाटल्यानंतर पूर्ण गाव म्हणजे आता धीरे धीरे 6, 7, 8, 9 वाजेपर्यंत चलते पूजा. जसं लोकांचं जमते येणं तसं येतात. आता इथून येणं चालू झाले. मग आता थोड्या वेळानं खूप जास्त गर्दी होते 5-6 वाजता. तोही मुमेंट दाखवून देऊ. तर आता तुम्ही हा जो क्लिप पाहिला त्याच्यानंतर मी घरी आलो, चहा घेतला. खूपच सर्दी आहे, ब्लॉग काढायची इच्छा नव्हती, मुळच नव्हतं अजिबात. नंतर चला म्हटलं थोडासा गावातलं मुमेंट आहे ते आपल्या 4 चौघात महाराष्ट्रात थोडंसं आमचं गाव व्हायरल होऊन जाईल. आमच्या घरची मॅडम म्हणजेच माझी बायको आता तयारी चालू आहे. साडी माळी घालून जरासं
मी जो पूजा करायला म्हणजे आता तेच करते. तर नंतर पुढचा मुवमेंट घेऊ. साडी गाडी घातल्यानंतर आमच्या बायकोची एंट्री कशी काय होते पाहून घ्यायचा. तर चला मग मी चहा पितो, तुम्ही वेट करा. तर मंडळी झाली आमची मिसेस रेडी. आरती गिरती घेऊन जावं लागतं ना. तू नाही जाय, तू असंच होतो, तुम्ही जा. तर आता जाणार आहे आमच्या मॅडम आरती घेऊन मंदिरात. साडी गिडी घातली मस्त हिरवी, एकच नंबर दिसून राहिला मॅडम. बाजार नका लो. तर चला पूजेला जाताना आपण भेटू मस्त आरतीचं ताट घेऊन. किती वेळ आहे? 5 मिनटं वेळ आहे म्हणते. चालेल, तर मी तोपर्यंत 5 मिनटं थांबतो. तो ये देखो हो गई आरती वगैरह लेके जा रहे हैं. तर मंडळी अशा प्रकारचा नजारा असते. आणि ह्या जे बसल्या त्या खोबरं कासाठी बसलाय फक्त. तुम्ही खाल्ला काय? इथं याची जी आरती झाली की इथं सारखे प्रसाद घेऊन येतं. तर मंडळी मंदिरात लय मोठी गर्दी आहे. ब्लॉगचा इथंच आज खतम करून टाकतो. पण मला या सर्दी त्याच्याकडून जास्त वेळ काही तिकडे जाऊ शकत नाही. आपण आपला ब्लॉगचा एंड करून टाकू. तर चला मग अशा प्रकारच्या आमच्या गावात पूजा होते. हे पाय खोबरं खा, खोबरं खा. तर हे पूजा अशा प्रकारची तुम्ही पाहिलीच आमच्या गावात दरवर्षीप्रमाणे साजरी होते. तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की तुमच्या गावात कोणता मंगळवार असते, कधी पूजा होते आणि होते की नाही होत. शहरानंतर ही पूजा पाहायलाच भेटत नाही. ह्या फक्त रीतिरिवाज हे गावाखेड्यानंच राहिलेले आहेत. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र मंडळी.